नमस्कार मंडळी, मी शीतल. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चटपटीत व्हेज कॉर्नरमध्ये. आज आपण आषाढी एकादशी निमित्त मस्त असा राजगिऱ्याचा शिरा पाहणार आहे. राजगिरा पिठाचा हा शिरा अतिशय पौष्टिक आणि खायला अगदी रुचकर असा आहे. तर हा शिरा तयार करण्यासाठी अगदी मोजकं साहित्य लागतं आणि अगदी छान पटकन झटपट तयार होतो. तर यासाठी या ठिकाणी मी एका कढईमध्ये अर्धा वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलं. राजगिऱ्याचं पीठ मी हे रेडीमेड घेतलेलं आहे. तुम्हाला जर घरी तयार करायचं असेल तर तुम्ही थोडासा राजगिरा 1 ते 2 मिनिटं मंद आचेवर भाजायचा आणि मिक्सरमध्ये हा राजगिरा बारीक करून घ्यायचा आणि ते पीठ तुम्ही शिऱ्यासाठी वापरलं तरी चालेल. पीठ कढईमध्ये घातल्यानंतर लगेचच तूप टाकायचं नाही आहे. कोरडंच हे आपण 2 ते 3 मिनिटं मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे. व्यवस्थित हे कोरडं भाजल्याने ह्या शिऱ्याला टेक्स्चर छान येतं. आता 2 ते 3 मिनिटांमध्ये आपला हा कोरडं पीठ छान भाजून झालं आहे. त्यानंतर आपण यामध्ये तूप ॲड करणार आहोत. तर तूप या ठिकाणी अर्धा वाटी पिठासाठी पाव वाटी तूप एवढं प्रमाण मी घेतलं आहे. आता या ठिकाणी वाटीचं प्रमाण जर नसेल घ्यायचं तर 2 मोठे चमचे आणि तेही वितळलेलं तूप मी घेतलेलं नाही आहे. घट्ट झालेलं 2 मोठे चमचे तूप मी या ठिकाणी घेतलेलं आहे. तर हे तूप आपण या कढईमध्ये व्यवस्थित मेल्ट करायचं आणि हे पीठ या तुपात मिक्स करून छान या तुपामध्ये सुद्धा पुढचे 3 ते 4 मिनिटं हा मंद आचेवरती खमंग भाजून घ्यायचा आहे. अगदी चॉकलेटी कलर येईपर्यंत हा शिरा भाजायचा आहे. कमी जर भाजला तर हा शिरा खाताना टाळूला चिपकतो आणि त्याची चवही खराब लागते. हे बघा, या पद्धतीने असा कलर येतो तोवर आपण हा शिरा भाजायचा आहे. आता मस्त आपला शिरा भाजून झाला आहे. 3 ते 4 मिनिटं छान मंद आचेवरती आपण याला भाजलं आहे. त्यानंतर यामध्ये ज्या वाटीने पीठ मोजलं त्या वाटीने 2 वाटी गरम पाणी मी घातलेलं आहे. गरम पाण्याच्या ऐवजी तुम्ही गरम दूध या ठिकाणी वापरू शकता किंवा 1 वाटी दूध किंवा 1 वाटी पाणीही वापरू शकतात. आता या पाण्यामध्ये हा शिरा छान असा मिक्स करायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपण यामध्ये पुढचे जिन्नस ॲड करणार आहोत. तर या ठिकाणी मी थोडा लसलशीत शिरा तयार करते आहे. तुम्हाला थोडा कोरडा शिरा आवडत असेल तर तुम्ही अर्धा वाटी पाणी कमी घातलं तरी चालेल किंवा मग 1च वाटी पाणी घातलं तरी चालणार आहे. हे पहा, आता मस्त ह्या पिठाने पाणी सोक करून घेतलं आणि मस्त आपला हा शिरा तयार झालेला आहे. आता यामध्ये आपण साखर आणि जायफळ वेलचीची पावडर घालणार आहोत. तर या ठिकाणी मी पाव वाटी साखर घातलेली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने जास्त किंवा कमी करू शकतात. आता साखर घातल्यावर पण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. साखर छान अशी मेल्ट झाली की यामध्ये आपण जायफळ वेलचीची पावडर घालणार आहोत. तर जायफळ वेलचीची पावडर या ठिकाणी मी अर्धा चमचा घालते आहे. जायफळ आणि वेलची थोडीशी साखरेत मी बारीक करून घेतलेली आहे आणि ती पावडर मी यामध्ये मिक्स केलेली आहे. आता हे छान मिक्स करून झाल्यावरती याला सुंदर असं तूप सुटणार आहे. हे बघा, अगदी छान आपला हा शिरा भाजून झाला आहे. कढई सोडतो आहे म्हणजे आपला मस्त हा शिरा तयार झालेला आहे. तर यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स मी ॲड करते आहे. यामध्ये मी मनुका घातलेले आहेत. त्याचबरोबर काजूचे काप आणि बदामाचे काप मी यामध्ये ॲड करते आहे. थोडेसे काजू आणि बदामाचे काप मी गार्निशिंगसाठी काढून ठेवलेले आहेत. हे पहा, तुम्ही या ठिकाणी काजू आणि बदाम पहिले सुरुवातीला थोडे तुपात भाजून मग शिऱ्यात ॲड केले तरी चालतील. पण मी ह्या स्टेजवरती हे काप यामध्ये ॲड करते म्हणजे गरम शिऱ्यामध्ये ते छान भाजलेही जातात आणि त्यांची चवही छान लागते. व्यवस्थित हे ड्रायफ्रूट्स या शिऱ्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित आपलं हा मिक्स झालं की यावरती आपण एक झाकण ठेवायचं आणि याला 1 ते 2 मिनिटं मंद आचेवरती छान वाफ भरून घ्यायची आहे. हे बघा, किती सुंदर आपल्या शिऱ्याचं टेक्स्चर तयार झालं आहे. अजिबात तो कढईला लागत नाही आहे. मस्त हा शिरा भाजला गेला आहे आणि कलरही अप्रतिम आलेला आहे. यात पाणी घातल्यामुळे हा शिरा थोडासा चॉकलेटी दिसतो. पाण्याऐवजी जर तुम्ही दुधाचा वापर केला तर दुधाच्या पांढऱ्या कलरमुळे ह्या शिऱ्याचा कलर थोडासा फेंट होईल आणि तोही शिरा चवीला अतिशय अप्रतिम लागेल. आता 2 मिनिटं छान आपण मंद आचेवरती याला वाफ भरली आहे आणि मस्त असं कडेने तूप सुटलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात आपला शिरा अगदी सुंदर तयार झालेला आहे. हे पहा, ह्या आषाढी एकादशीला किंवा कोणत्याही इतर उपवासाच्या दिवशी तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा हा शिरा तयार होतो. तर या ठिकाणी मी साखर वापरली आहे. साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळाचा वापर केला तरीही चालणार आहे. हे बघा, मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा गोडाचा हा अतिशय उत्तम पर्याय आहे. तर आपण हा शिरा सर्व करून घेणार आहोत. हे पहा, अगदी गरमागरम लसलशीत आणि वाफाळता शिरा जर उपवासाला एक डिश जरी खाल्ला तरी आपलं पोट भरेल इतका सुंदर हा चविष्ट आणि पौष्टिक शिरा तयार होतो. तर ह्या शिऱ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, एका नवीन ट्रिकसोबत, एका नवीन टिपसोबत. तोपर्यंत नमस्कार. बाय बाय.